रविदादा कुडपणे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. खऱ्या अर्थाने भोर तालुक्या म्हटलं ना की टेनिस क्रिकेटमधील अनेक स्पर्धांना ज्यांचं बोलाचं सहकार्य असतं, रविदादा कुडपणे यांचं सहर्ष स्वागत आहे. दादांना विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. भोर तालुक्या म्हटलं की खऱ्या अर्थाने एका व्यक्तीच्या नावाची चर्चा होते. अनेक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना ज्यांचं सहकार्य नेहमी सातत्यपूर्व लाभत असतं. अर्थातच रविदादा कुडपणे यांचं स्वागत करतोय आम्ही. दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सामना लगेच सुरू करा. दोन्ही पंचांना विनंती असेल, बॅटिंग करणारी टीम आपण लगेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून धावतं विवरण करणार आहोत. धन्यवाद. बॅटिंग करणारी टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत आलेला नाही आहे. टीम सोमेश्वरवाडी जगन्नाथ मांढरे, तुमचा अतिरिक्त खेळाडू आलेला नाही आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला आहे. जोर टीमचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश आणि प्रथमेश, पहिला बॉल हा फटका लेग साइडला पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का पाहावं लागेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. निलेश यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. मॅच सुरू झाले. एका बाजूला टीम जोर आहे तर दुसऱ्या बाजूला टीम सोमेश्वरवाडी आहे. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ तुम्ही पाहिले ना तर वाई तालुक्यातले संघ आहेत. आज मात्र रायरेश्वर चषक 2025 मध्ये खेळताना पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती सूरज आहेत, बॅटिंगमध्ये निलेश. स्ट्राईक एंडला पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा पाठीमागे गेले, त्यानंतर ऑन साईडला बॉल खेचून मारला. गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक दोन जातील, परंतु दोन क्षेत्ररक्षकांमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अगदी सुईमधून धागा ओवा त्या पद्धतीने बॉल हा गॅपमध्ये ढकलला. धावा मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग मी म्हणे. निलेशनी सुरुवात खूप चांगली गेली आणि कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही चांगली केली, शेवटही चांगला होतो. 2 चौकार आलेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 3 चेंडू 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण, अनुभवतोय. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण या संपूर्ण दोंडेवाडीचा विचार केला तर अनेक क्रिकेट स्पर्धा अनेक असोसिएशनमध्ये हा संघ खेळत असतो. त्या कारणाने प्रत्येक असोसिएशनमधील काही संघांना या ठिकाणी संधी देण्यात आले. हा नो बॉल आहे. अगदी पंचांनी लगेच सांगितलं आमच्यापर्यंत की हातातून बॉल सटकला शेवटच्या क्षणी. नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट आहे. समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. फटका नजाकत होती. गुणवंत फटका पाहायला मिळाला. धावा मिळतील 4 चौकार. बॉलिंग आपण जर
स्कोरबोर्डती लागतात आणि पहिल्याच षटकामध्ये तोडफोड चालू आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते, खोलात टाकलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे यष्टी रक्षकाने चुकी केली. लॉंग स्टॉपला बॉल थांबणार नाहीये. बॉल साईड स्क्रीन वरती जाऊन आदळतोय. आणखी एक नशिबाचा चौकार मिळतोय टीम सोमेश्वरवाडी या संघाला. चौकार जाऊन पोहोचलाय आणि सूरज यांच्या बॉलिंगचा परिपूर्ण समाचार या ठिकाणी घेतलाय. कौतुक करावं लागेल बॅटर निलेश आणि प्रथमेश. टीम सोमेश्वरवाडी बॅटिंगसाठी जाणली जाते. अजून जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले नाही आहेत, परंतु ओपनिंग जोडीने काय सुरुवात केली, स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल. या मॅचमध्ये टीम सोमेश्वरवाडी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आता केतन आलेत, चांगले बॉलर आहेत आणि त्यांना मात्र या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. विकेट्स प्राप्त कराव्या लागतील, डॉट बॉल सातत्यपूर्व टाकावे लागतील या मॅचमध्ये. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा पाहताय तुम्ही. एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. पहिला बॉल लेग साईडला पंच केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दोन. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर भूमिपुत्र मैदानावरती हा क्रिकेट 16 रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय महेशदादा विठ्ठल पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. खऱ्या अर्थाने विशेष प्रेम राहिलंय दोंडेवाडी संघावरती. आदरणीय आमचे महेशदादा पाटील यांचं लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील मागितले, परंतु एक लेग बाईज 22 स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा येत आहेत. यस, 22 स्वरूपामध्ये एक सिंगल आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अगदी कडाक्याचं ऊन आहे. 40 डिग्री अंश सेल्सिअस पेक्षा तापमान जास्त आहे आणि या तापमानामध्ये तुम्ही खेळ करताय. क्या बात आहे. एक क्रिकेट आहे. क्रिकेटवरती ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचा फेवर पाहतोय, हा फटका देखना आहे. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला एक चाबूक स्ट्रोक, भिंगरी स्ट्रोक या स्ट्रोकला म्हणता येईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. वाह, काय फटका होता. प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेला कडक कमालीचा स्ट्रोक. धावा मिळतील 6 सिक्सर. लाजवाब बॅटिंग, दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रथमेश पुन्हा एकदा या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल. एक सिंगल तर प्राप्त होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंसं चांगलं नाही आहे. आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 22 स्वरूपामध्ये एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 32 धावा. माफी असावी, करेक्शन करतोय मी. 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. केतन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. स्ट्राइक एंडला मात्र निलेश. हा फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटनी स्ट्रोक मारल्यानंतर बॉलकडे पाहत राहिले. ऑन साइडला कडक कमालीचा गुणवंत प्रतिभावंत स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखी एक लांबवरचा सिक्सर. सुरू आहे आणि ज्या पद्धतीने अटॅक सुरू आहे, संपूर्ण टीम जर आपण पाहिलं ना तर जो टीम आता दबावामध्ये प्रेशरमध्ये पाहायला मिळतात. अजित बडे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांची बॅटिंग पाहावी लागेल कशा पद्धतीने ते बॅटिंग करतायत, परंतु धावा येत आहेत. धावा अगदी ओसांडून वाहत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये खोलात टाकलेला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग द कार्पेट. हा बॉल आपण जर पाहिलं तर बॅकअप चांगला आहे अजित बडे यांच्या माध्यमातून. धावा किती घेतल्यात या बॉलवरती पाहावं लागेल. 2 धावा स्कोरबोर्डती आणखी अंकित होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती
42 दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सोमेश्वरवाडीचे दोन्ही बॅटर जर आपण विचार केला तर काय तुफानी फलंदाजी करतायत. 12 बॉलच्या पाठीमागे 42 धावा स्कोरबोर्डती लावल्यात, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 21ची सरासरी आहे. आणि याच सरासरीने संघ जर पुढे गेला तर 4 षटकाच्या अंती 84 धावा स्कोरबोर्डती लावू शकतात. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था केली जाते आणि पाणी जास्तीचं प्या तुम्ही, कारण ऊन जबरदस्त आहे, कडक ऊन आहे, गरमी खूप वाढले, ह्युमिडिटी जास्त आहे, त्या कारणाने पाणी तुम्ही जास्तीचं प्या. परंतु पाणी पित असताना सुद्धा खाली बसून पाणी पिणं गरजेचं आहे. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आज पश्चिम महाराष्ट्रातील 1 गाव 11 या फॉर्मॅटमधील काही संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. बहुतांशी संघ आपण पाहिले तर वाई तालुक्याचे संघ आहेत. KSK प्रतिष्ठानचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुका यांच्यामधून टीम आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. एकंदरीत 42 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. आता मात्र थोडंसं टीम मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये नक्कीच नवीन बॉलरला आमंत्रित केलंय. युवा टॅलेंट, युवाची हवा आहे सध्या. सिद्धेशला बॉलिंग मार्कवरती बोलवलंय. आता या मॅचमध्ये कमबॅक करावं लागेल, कारण 42 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. कमीत कमी 60 धावांच्या आतमध्ये थांबवावं लागेल टीम सोमेश्वरवाडीला. हे 2 षटक महत्त्वाचे असतील या इनिंगमध्ये. आपण जर पाहिलं 42 धावा स्कोरबोर्डती, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आपटलेला बॉल फटका फुलचा आहे, फुल पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल बॉलला केलंय गुल. ऑन साइडला आणखी एक धमाका, फुलचा फटका, धावा मिळतील 6, सिक्सर. आपटबार हा त्याच्यावरती आक्रमण ऑन साइडला पाहायला मिळालं. षटकार आलाय, बॉल क्रमांक 2 असेल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला हा बॉल वळवलाय, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकी. त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. या चुका तुम्हाला क्रिकेटमध्ये करता येणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. धावा येत आहेत, धावा ओसांडून वाहत आहेत, कडाक्याचं ऊन आहे, परंतु धावांचा मुसळधार पाऊस मैदानाच्या आतमध्ये टीम सोमेश्वरवाडीकडून प्रथमेश आणि निलेश यांच्या माध्यमातून केला जात आहे. 52 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. सहजरित्या बॉल अडवू शकले असते, परंतु थोडीसे स्टाईल मारण्यामध्ये गेले आणि त्याचं कारण हे आहे, लेट नाईट तुम्ही चॅटिंग करता मोबाईलवरती आणि मग दिवसा तुम्हाला बॉल सापडत नाहीत. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा बॉल, आणखी एक काय फटका खेळलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला खेचून मारलाय. सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे बॅटिंग जबरदस्त आहे. षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते. धावा मिळतील 6, सिक्सर. आतमध्ये प्रथमेश बॅटिंग करतोय आणि आता मात्र टीम सोमेश्वरवाडी गावमधले प्रेक्षक म्हणत असतील प्रथमेश मार रहा है. वॉट अ बॅटिंग. 32 वरती तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. 6 आणि 4चा पाणा त्यांनी पाठ केलाय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल, या बॉलवरती पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे, परंतु आता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सी कॉर्नरला. प्रथमेश यांच्या वादळी खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 1 इथे बाद होईल आणि जसे फलंदाज क्रमांक 1 बाद होत आहेत, जगन्नाथ मांढरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत.
जबरदस्त फलंदाजी सुरू आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ मांढरे दाखल होताना पाहायला मिळतात. टीमचे संघनायक आहेत आणि काय फलंदाजी केली या संपूर्ण सीझन मध्ये जगन्नाथ मांढरेने. कमालीची बॅटिंग केली संपूर्ण सीझन मध्ये. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये, कव्हर्सला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावांची लयलूट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळते. 60 धावा, 60 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. काय फलंदाजी सुरू आहे. जोर टीमला ज्या पद्धतीने जोडलंय, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल असेल सिद्धेश यांचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेचून मारलेला स्ट्रोक आहे. जगन्नाथ मांढरे कमालीचा स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. सिक्सर. धावसंख्या 66 आहे. एकूण धावसंख्या 66. काय फलंदाजी झाले यार. कमालीची फलंदाजी पहा. 22 म्हणजे 22च्या सरासरीने संघ पुढे चाललाय. 66 धावा म्हणजे सकाळपासून धावा होत नव्हत्या. आम्ही म्हणत होतो या मैदानावरती धावा का होत नाहीत, परंतु टीम सोमेश्वरवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायला लागल्यानंतर धावा थांबवू शकत नाहीये तुम्ही. 66 कैवल्य आलाय बॉलिंग मार्कवरती. अजित बडे त्यांना काहीतरी कानमंत्र देत आहेत. 66 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 66 धावा आणि इथून पुढे आणखी किती धावा येतील या 6 बॉलमध्ये पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक एंडला निलेश आहेत, नॉन स्ट्राईकला जगन्नाथ मांढरे. जगन्नाथ मांढरेचा एक स्ट्रोक आपण पाहिला मागील बॉलवरती. काय फटका खेळला होता. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये आहेत जगन्नाथ मांढरे. सिक्स रन स्कोरबोर्डती लागल्यात. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली टीम सोमेश्वरवाडीकडून. शेवटचे षटक आहे आणि कैवल्य बॉलिंग मार्कवरती पाहताय तुम्ही. जर्सी क्रमांक 07 अगदी मुख्य व्यासपीठाच्या एंडकडून पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल चांगला आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा हा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण पाहिलं 66 धावा, 3.1 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड समोर खेळलाय. अजित बडे बॉल खाली येतील आणि एक सोपा झेल, अतिशय चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. निलेशनी चांगली कमालीची बॅटिंग केली, परंतु त्यांचा खेळ इथे समाप्त होतोय. विकेटचं पतन. खेळाडू बाद अय्यडीजे. बॉल हाताळले ते यार. आणि जे पहिले 3 बॉलर होते आय थिंक आता मात्र टीम जोर विचार करत असेल की या बॉलरला पहिलं षटक दिलं असतं तर सामन्याचं चित्र वेगळं राहिलं असतं. पुढचा बॉल क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये कैवल्य यांचा. या बॉलवरती बॅकफुटला गेली. या बॉलला कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. काय दिमागदार स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. अगदी टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतो एक टिपिकल स्ट्राईक मध्ये खेळलेला क्लासिकल ड्राईव्ह. धावा मिळतील 4. चौकार.
प्रॉपर टायमिंग आणि ज्या पद्धतीने अगदी क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईलमध्ये फटका खेळला होता, अगदी ओव्हर द कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. फटका जबरदस्त होता, 4 धावा देऊन गेलाय. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 70 रन्स. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदल अली त्याचा वापर केला होता, परंतु टप्पा पाठीमागे खेचला. ऑन साईडला एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. 71 धावा, 5 बॉल आणि 5 धावा खर्च केल्या. त्यार चांगली बॉलिंग. 4 बॉल आतापर्यंत झालेत, म्हणजे 2 बॉल बाकी आहेत, परंतु 4 बॉलमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. कैवल्यचं कौतुक करावं तेवढं कमी असेल यार. चांगली बॉलिंग आतापर्यंत, परंतु हे 2 बॉल चांगले हाताळावे लागतील. 71. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतील का पाहावं लागेल. पोहोचू शकलेले नाही आहेत, परंतु 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 73 धावा जगन्नाथ मांढरेंचा स्ट्रोक होता. बॉल हवेमध्ये स्टँड झाला होता, स्टिकर एंडले लागलेला हा फटका होता. 2 धावांनी 73. चांगलं क्रिकेट सोमेश्वरवाडीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅटिंग जबरदस्त राहिली, परंतु सेकंड इनिंगमध्ये जोर टीमकडून त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल या मॅचमध्ये. लोअर फुलटॉस बॉल, त्याला स्वीप केलंय, बॉल अगदी पाठवलाय प्रेक्षकांमध्ये. शेवटच्या बॉलवरती आलेला जगन्नाथ मांढरे यांच्या बॅटमधून एक लॉंग अँड स्ट्रॉंग धावा मिळतील. 6 सिक्सर. विचार केला तर 79 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 80 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामध्ये 20 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये. जरा फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानाचा ताबा घ्या. टीम सोमेश्वरवाडी आपण चला मैदानाच्या आतमध्ये, आणि बॅटिंग करणारी टीम बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. दोंडेवाडी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चेतन आणि अजित बडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते.
केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याचबरोबर अजित बडे. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 80 धावांचं टार्गेट आहे. प्रति षटकामध्ये मागे 20 धावा संघाला करायच्या आहेत. 80चं टार्गेट आहे. 24 बॉल 80 धावा. टीम मालतपूर, आपण कुठे आहात प्लीज आपण लगेच या. मालतपूर टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती आपल्याला विनंती आहे. यानंतर टीम मालतपूर आणि त्याचबरोबर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्यामध्ये मॅच होईल याची नोंद घ्या. आणि त्या सामन्यानंतर आपण गोगवे BCC आणि त्यांच्या विरुद्धमध्ये दोंडेवाडी ब असा सामना होईल. ही संपूर्ण रूपरेषा आहे, याची नोंद घ्या. मालतपूर संघ आपला कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा. या संघ जो सामना सुरू आहे त्याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर तुमची मॅच खेळवली जाईल. टीम मालतपूर. चला सामन्याला मालतपूर कुठे गेले. मालतपूर सामन्याला मात्र आपण सुरुवात करत आहोत. 80 धावांची चिरफाड करायची या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर. आणि बॅटिंग करणारी टीम कडून अगदी ओपनिंग जोडी आपण जर पाहिलं तर आक्रमक फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, तर त्यांच्या जोडीला अजित बडे. ही जोडी ज्या पद्धतीने बॅटिंग करते, दोन्ही खेळाडू नामवंत आहेत, दमदार फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहेत आणि या जोडीला तुम्हाला फोडावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर पहिला बॉल टाकण्यासाठी जगन्नाथ मांढरे तयार आहेत आणि त्यांच्यासमोर केतन आहेत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज होईल. 80 धावांचं टार्गेट. पहिला बॉल. सामन्याला करूया आपण सुरुवात. अगदी पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये केतन यांच्यासाठी पहिला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि या पहिलाच बॉल डॉट आलाय. इथे गरज नव्हती आय थिंक. आणि अजित बडे नॉन स्ट्राईक करून सांगतायत की हा बॉल अगदी सहजरित्या तू लेग साईडला मारू शकला असतात, परंतु पहिलंच बॅट्समनने मन बनवलं होतं की मला स्विच हिट खेळायचं आहे. या प्रकारचे फटके आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेत आणि तेच फटके मात्र तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतात. आधुनिक फटक्यांचा हा आविष्कार आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. बैठा फटका आहे. काय फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक आहे. अगदी दुसऱ्या बॉलवरती बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. केतन यांच्या बॅटमधून फॉलिंग स्वीप. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. अगदी प्रयत्न फसलेत बॅटरचे मी म्हणेन. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 80चं टार्गेट आहे. 4 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 3 बॉलमध्ये 4 म्हणजे 3 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. या संपूर्ण मॅचचा विचार केला तर 80चं टार्गेट आहे. मोठं टार्गेट आहे. हा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सिंगल मिळेल. ऊन आपण जर पाहिलं ना तर खूप ऊन आहे आणि 40 डिग्री सेल्सिअस तापमानपेक्षा जास्त तापमान आहे. आणि याच्यामध्ये बॅटिंग करणं, फिल्डिंग करणं मित्रांनो खूप अवघड आहे. परंतु क्रिकेटचं वेड आहे. ते वेड मात्र आपल्याला घरी बसू देत नाही आहे. ते वेड मात्र मैदानापर्यंत प्रत्येकाला घेऊन येतं. निमित्त आहे आज रायरेश्वर चषक 2025ची भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा. गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य स्पर्धा आदरणीय महेश दादा विठ्ठल पाटील साहेब यांचं मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला. त्या कारणाने ही स्पर्धा विशेष आहे. पुढचा बॉल.
या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडलंय, बॅटची कडा लागली, बॉल हवेमध्ये स्टँड राहिला, जगन्नाथ मांढरेंच्या हातामध्ये हा बॉल स्थिरवलाय आणि अजित बडे एक मोठी विकेट शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतात. खेळाडू बाद. पतन होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 80 धावांचा जो टप्पा आहे, जो किल्ला आहे, तो सर करायचा असेल तर तुम्हाला अधिकचे मोठे फटके खेळावे लागतील. परंतु पहिलीच विकेट आली, अजित बडे अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता फटका, परंतु एक स्लोअर पद्धतीचा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्या कारणाने हा बॉल हवेमध्ये स्टँड झाला होता. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पुढचा बॉल जगन्नाथ मांढरे निघतील पुन्हा एकदा. खोला टाकलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न, या 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत का पाहावं लागेल आणि पंचांचं बोट आकाशाकडे पोहोचू शकले नाहीयेत आणि विकेटचं पतन होतंय. दुसऱ्या विकेटचं पतन. षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त झालाय. धावा संख्या केवळ स्कोरबोर्डती लागते ती 6 धावा. ऐकूया एक मराठी संगीत. मध्ये सूरज दाखल झालेत. आता केतन आहेत मैदानाच्या आतमध्ये. सर्व जी जबाबदारी आहे या मॅचमध्ये ती केतनच्या खांद्यावरती आहे आणि केतनला चांगली बॅटिंग करावी लागेल. अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये केतननी चांगली बॅटिंग केली, त्याचे रील्सही आपण इंस्टाग्रामला पाहत असतो. अनेक स्पर्धांमध्ये तो जबरदस्त फलंदाजी करतो, परंतु आज रायरेश्वर चषक 2025मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा स्कोरबोर्डती लागल्यात 6. इथून पुढे 74ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आपण आता पाहतोय आयुष आलेत. अगदी वाई तालुक्याचे खऱ्या अर्थाने जसप्रीत बुमराह म्हणून त्यांची ओळख आहे. ॲक्शन तुम्ही पाहिल्यानंतर अगदी म्हणाल की जसप्रीत बुमराहच काय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत की काय. आयुष मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी अनेक स्पर्धा तोही खेळतोय. आता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, वाई प्रीमियर लीगमध्ये त्याला पण खेळताना पाहिलाय. या बॉलवरती समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये स्टँड राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु 2 धावा घेण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही आहात. केतन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. केतन चांगले खेळाडू आहेत. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जोर टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. सामना जबरदस्त आहे, रंगतदार सामना होईल, यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु केतनला मात्र टिकावं लागेल. केतनला मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि हा फटका यशस्वी होतोय. अल्टीपल्टी स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक चांगला देखना सुरेख फटका. धावा मिळतील 4 चौकार. आइए डीजे. प्रयत्न चांगला होता, परंतु अशा प्रकारचे बॉल तुम्ही केतनला हाताळू शकत नाही. ये नहीं चलेगा भाई. फुल टॉस तो बिल्कुल नहीं चलेगा मॅच में. केतन चांगली बॅटिंग करतात आणि त्याचं नाव आहे या खेळाडूचं. ज्या पद्धतीने तो पाहिलं तर
बरेचसे फटके अल्टीपल्टी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे रिव्हर्स जास्तीत जास्त प्रयत्न केला जातोय. हा फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतल्यानंतर अगदी केतनच्या डोक्यावरून जाऊन आदळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धावा येणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला धावा प्रत्येक बॉलवरती कराव्या लागतील. जसप्रीत बुमराह मैदानाच्या आतमध्ये हा वाईचा जसप्रीत बुमराह आहे, परंतु चांगली ॲक्शन आहे. युवा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला युवाची हवा. खोलात टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, फटका समोर खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक अगदी सहज जात आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 15 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड. खूप मोठा पल्ला आहे. 65ची गरज असेल इथून पुढे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम दर्जाचं लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. लेग साईडला फक्त फ्लिक केलंय बॉलला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला आहेत. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाहीये. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 16 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा, म्हणजे इथून पुढे 12 बॉल आणि धावांची गरज आहे 64ची गरज. ऐकूया आपण DJ मास्टर यांना. येत आहेत संतोष. मॉर्निंग ब्लास्टर टीमचे महत्त्वपूर्ण मेंबर्स आहेत आणि मॉर्निंग ब्लास्टर ही टीम आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहिली. संतोष आलेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. हो आहे इथे. आणि स्वतः खेळाडूने आपलं क्रीज सोडलं. एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल. फलंदाज क्रमांक 3 इथे बाद होताना पाहायला मिळतोय. आणखी एका विकेटचं पतन या DJ. धावांची गरज आहे. टीम मालतपूर. सूरज दोंडे आपण सिद्धेश विरकरला कॉल करा. ओके 5 मिनिटात या म्हणाव, कारण आपला सामना आहे, म्हणजे तुम्हाला लगेच खेळावं लागेल. जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर टीम मालतपूर पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल संतोष यांचा. पहिल्या बॉलवरती त्यांना विकेट प्राप्त झाले. बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉल पर्यंत पोहोचत नाहीत. फुटवर्क बिलकुल नाही. केतन मात्र नॉन स्ट्राईक वरून पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय उमेशदादा साळुंके यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. गुरुदत्ता कलाग्रह प्रतिष्ठानच्या वतीने उमेशजींना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सुनील बापू धोंडे यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण उमेशजींचा सन्मान करतो. उमेशजी विनंती आपण उठून उभे राहा. गुरुदत्ता प्रतिष्ठान धोंडेवाडी आयोजित रायडोजर चषक 2025 वर्षपूर्व या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी दुसरी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय उमेशजी साळुंके यांचा शुभ सन्मान आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी मोरे साहेब त्यांनी देखील या ठिकाणी बहुमूल्य वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिलेला आहे. संदीपजी मोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतो आहे. संदीपजी मोरे यांना देखील विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी विशाल दोंडे यांना विनंती करतो. पैलवान विशाल बाबू दोंडे यांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते संदीपजी मोरे यांचा शुभ सन्मान होतो आहे. तदनंतर ह्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी सन्माननीय सुभाषदादा राजगुरू हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय सुभाषदादा राजगुरू साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपल्या ह्या रायरेश्वर चषकाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सुभाषदादा राजगुरू यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे यांच्या वतीने होतो आहे. ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी कर्नावड गावचे आमचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व सन्माननीय रविदादा कुडपणे साहेब यांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूयात. रविदादा कुडपणे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो आहे. रविदादा कुडपणे यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मी या ठिकाणी सुनील बापू धोंडे यांना विनंती करतो
बापू चिकण्यांना विनंती करतो रविदादा कुडपणे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. कर्नावड गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्मान रविदादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान आयोजित रैरुषभ चषक 2025 वर्ष पर्व दुसऱ्याच्या वतीने होत आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊयात पुन्हा एकदा महाबळेश्वरचा नाही तर पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचा एक सुवर्ण आवाज देसाई सरांकडे. थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 20 धावा. म्हणजे सामना खूप लांब आहे. एका षटकामध्ये 60ची गरज आहे. सूरज बॉलिंग मार्कवरती सुजय येते बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण स्पर्धा पाहिली तर आज आपण पाहतोय की 1 गाव 11 या फॉर्मॅटमधील पश्चिम महाराष्ट्रातील अनेक संघांना या ठिकाणी संधी देण्यात आले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते 20 धावा. म्हणजे 60ची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवरती सुजय लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदरच मन बनवलं होतं. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा सोमेश्वरवाडी टीमचा जेवढं खऱ्या अर्थाने चर्चा करावी जेवढं त्यांना त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. बॅटिंग ज्या पद्धतीने केली बॉलिंगमध्येही अप्रतिम बॉलिंग करताना आपण त्यांना पाहतोय. हा फटका देखणं आहे. हा फटका जबरदस्त आहे. बिंगरी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये केतन यांच्या बॅटमधून आलेला लॉंग अँड स्ट्रॉंग ऑन साइडला. वाह काय क्वालिटी स्ट्रोक खेळलाय. धावा मिळतील 6. षटकार निघून चालले कारण सामना बराच लांब आहे. पुन्हा एकदा सुजय बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. आणखी एक समोरच्या दिशेने परंतु स्वतः जगन्नाथ मांढरे बॉलवरती जातील. हातातून बॉल सटकला इथे. धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच इथून पुढे आणखी धावा खूप हव्या आहेत. कारण 80चं टार्गेट होते या संपूर्ण मॅच मध्ये. 3 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. ए प्रेम अरे इकडे बोलव सगळ्यांना या बाजूला. प्रॅक्टिस नको करू आता. 2 बॉल बाकी असतील शेवटचे. सामना एकतर्फी पाहायला मिळाला. प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने असे सामने त्या ठिकाणी आवडत नाहीयेत. आपण जर विचार केला तर धावसंख्येचा विचार केला तर खूप धावा आणखी पाहिजेत. कारण 80चं टार्गेट असंभव आहे या मॅचमध्ये आपण विचार केला तर. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग स्टॉपला मोठा चेस आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकार येतोय परंतु थोडासा उशीर झाला या मॅच मध्ये. यस चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली या 4 धावांनी 32 धावांवरती पोहोचले. 80चं टार्गेट होतं संपूर्ण या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर. चला टीम मालतपूर या टॉस साठी. यानंतर विनर टीम आणि मालतपूर यांच्यामध्ये सामना होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावा 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. वाह समोर खेळलाय. हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि अगदी एक सोपा झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आले. म्हणजेच 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. म्हणजे कमीत कमी आपण जर पाहिलं तर 48 धावांनी हा सामना गमावा लागलाय. कारण सपशेल अजित बडे यांची बॅटिंग पाहण्यासाठी आलेले अनेक प्रेक्षक इथे नाराज झालेत. आणि अजित बडे म्हटलं की त्यांचे लाडके प्रेक्षक सूरज दोंडे अगदी नाराज झालेत. कारण हा सामना आपण जर पाहिला एकतर्फी पाहायला मिळाला. टीम सोमेश्वरवाडीवाल्या संघाने कमालीचा खेळ इथे केला. चला टीम मालतपूर संघ आपण कुठे आहात प्लीज आपण या. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही देतोय. मॅन ऑफ द मॅच हा प्रथमेश यांना आपण देऊया. प्रथमेश मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश या मॅन ऑफ द मॅच आपण तुम्हाला देतोय.